शेतकरी बांधवांनो, आता बरेचसे शेतकरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आता आपण यूट्यूबवर पेपरला बऱ्याच जाहिराती वगैरे आपण पाहतोय. तर असाच एक प्रयोग या ठिकाणी जे आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या डिव्हाइस जे आहे ते या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्याचा अवलंब करून त्यांनी जे आहे ते त्यांचा ॲप्लिकेशनचा इंटरफेससुद्धा ते शेतकरी आपल्याला दाखवतील. तर कशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी ऊस शेतीमध्ये हे AI जो आहे तो या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे, तर ती माहिती आपण घेऊ. केशव भाऊ, तुमचं पूर्ण नाव, गावाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सोनपीर केशव रामराव, राणा हंतोडी, तालुका अंबड, जिल्हा बीड. मी बारामती या ठिकाणी गेलो होतो कृषी पाहण्यासाठी. त्या ठिकाणी हा फायलो कंपनीचा जो डिव्हाइस आहे हातून मी परचेस केलेला आहे. तर माहिती भेटली मला याची आणि त्या अनुषंगाने मी ह्याला घेऊन परचेस केला. याला किती खर्च आला आपल्याला? लातूरचे आपले भगवान सूर्य साहेबांनी ते डिव्हाइस मला सेट करून दिलेला आहे. त्याला 9,000 रुपये खर्च आला मला. ओके, तर 9,000 मध्ये आपल्याला काय काय भेटलं? याच्यामध्ये हा डिव्हाइस भेटलाय, वरचा डिव्हाइस. 6 इंचावरती डिव्हाइस म्हणजे एक सेन्सर आहे आणि 9 इंचावरती एक सेन्सर आहे. बरोबर. तर हे ऍप्लिकेशन आपल्याला असं फायलो याचं ऍप्लिकेशन भेटतं आपल्या फोनमध्ये. तर हे शेतकऱ्यांना काय सांगतं की तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट केव्हा आहे ह्याची आणि जे खत आपल्याला द्यायचे त्याची हे पूर्ण माहिती देतं. आता हा सेन्सर पाणी द्या सांगतोय आणि हा सेन्सर कोरडा झाला आहे. 2 सेन्सर आहेत. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ओपन करताल तेव्हा हे वरती हे आपल्याला ही द्यायचंय, पाणी द्या सांगते, असं नाही का नोटिफिकेशन येतं. आणि बाकी बरेच नंतर हे तुम्हाला खत देण्यासाठी हा असा मेसेज येतो, ही खताची रिक्वायरमेंट आहे. आपल्याला जर हा खत शक्य नसेल तर पर्याय पण दिलेत त्यांनी. या दोन्ही तिन्ही मधला एक तुम्ही पर्याय निवडून तुमच्या उपलब्ध देऊ शकता. आता इथे थोडस बॅक जा आणि पाण्याचं कसं आपल्याला गरज आहे. आता हे बघा पाण्याचं, आपण हे पाण्याचं रिक्वायरमेंट आहे. ह्या प्रकारे हे आपण जेव्हा लास्ट टाइम पाणी दिलं होतं त्याची डेट हे आठवड्यात गेलं दिसतं आणि हे पातळी त्याची खाली 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 अशी जाते. तर 19 तारीख आहे तरी असा अप डाऊन होत चालतो असा. ओके, पाणी गॅप होतो असा आले. समजा जर आता आपण पाणी चालू केलं तर मग हा जो आहे ग्राफ वाढतो का? हा, ग्राफ वाढत चालतो असं. ओके, तर असं एक पाण्याचं पर्सेंटेज या ठिकाणी हे दाखवतंय. आता हे महिन्याचं असा आले, असं पडले कसं वर जातो. 100 वर गेला होता, पुन्हा खाली आला, पुन्हा 100 ला घेऊन गेलो, आता खाली 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 आत केलाय. आता पाणी जेव्हा पुन्हा 4 तास 6 तास पाणी देऊ तेव्हा तो ऑलरेडी तो आपको चालतो. मग ह्याच्यातून मला सांगा, म्हणजे प्रॉपर पाणी देण्यासाठी ह्या डिव्हाइसचा किंवा ह्या सेन्सरचा आपल्याला फायदा झाला का नाही झाला? 100% ह्याचा फायदा झालाय मला. म्हणजे अतिरिक्त पाणी देतच नाही माणूस. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला खत सोडायचं आहे तेव्हा तो डिव्हाइस थोडासा 40-50 पर्यंत येऊ द्यायचा. बरं, म्हणजे काय होईल, तुम्हाला त्याला पाण्यासोबत खत दिला तर तो ऑब्झर्व करून घेऊ शकतो. ओके, बरोबर. पाण्यामध्ये खत दिला तर तो एवढा काम करणार, लिचिंग होती त्याची. लिचिंग होणार आहे. बरोबर आहे. आणि आता खत द्यायचं त्यामुळे आपण थोडं डाऊन केलं. बरोबर आहे. आता याला खत दिला, वॉटर दिला की ते 4 तास ठेवायचं, पाणी होतं व्यवस्थित. ओके, होतो 2 दिवसानंतर आणखी थोडंसं जास्त पण द्यायचं. बर, म्हणजे पाण्याच्या पाळ्या प्रॉपर कशा पद्धतीने द्यायच्या ही गोष्ट जी आहे ते ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्ट जे आहे ते कळालेली आहे. हा एक विषय महत्त्वाचा. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला वेदर म्हणजे आता पाऊस पडणार आहे किंवा असं काही ते मेसेज वेगळे भेटतात त्याच्यामध्ये नाहीये, पण इंटरफेसला मॉनिटर आहे त्याची किंमत मला वाटतं काहीतरी 5-17 रुपये आहे. बरोबर. ते तुमच्या शेतामध्ये 6 ठिकाणी सेन्सर बसतात. बर आणि वेदर स्टेशन बसतात. बरोबर आहे. त्या एका वेदर स्टेशन म्हणून तुम्हाला जवळपास 10 शेतकऱ्यांना ते अटॅचमेंट करतात. ओके, 10 शेतकरी आपल्या आजूबाजूला असतील 2 किलोमीटर, त्यांना अटॅचमेंट करू शकतो. पण समजा आता ह्यांच्या काम काय, वेदर कंडिशन सांगतं. बरं, कीड व्यवस्थापन सांगतं इथल्या भागातलं, ह्या आपल्या भागातली. हो, घेतला पाहिजे वातावरणानुसार. आपण हा डिव्हाइस बसवला कशासाठी की आपल्याला फर्टिलायझर, जमिनीचं फक्त पाणी, इरिगेशन पाणी. ओके, याच्यामध्ये आपण पण माझं काय म्हणणं आहे की त्यांच्या स्वतःच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून तसा सल्ला देतात का? ते त्या इंटरफेस मध्ये आहे का तसा? म्हणजे तसं डिव्हाइस न बसवता सुद्धा तो हवामानाचा जो सल्ला आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी भेटतो का नाही भेटत? सध्या ग्रुप आहे त्या ग्रुपवर येतो. फायलो शेतकरी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, तर मग त्यांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर हवामान सल्ला देतात ते. इथून पुढे 5 दिवस काय वातावरण होणार आहे ते सुद्धा आपल्याला भेटत आहे. ओके, ही एक महत्वाचं आहे. मग इतर शेतकऱ्यांनी समजा ह्याचा जर अवलंब केला तर काय फायदा होईल त्याच्यामध्ये? याचा सर्वात महत्वाचा फायदा काय आहे की पाणी बचत हे 100%. बरं, आणि तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. आपण जर दुकानदाराकडे गेलो तर आपण दुकान सांगितलं किंवा मला खताला हे द्यायचं आहे, उसाला खत द्यायचं आहे, तर मग ते त्याला जे पाहिजे ते देणार आहे. रिक्वायरमेंट कुठली आहे, बरोबर आहे,
ही त्याला समज म्हणजे हे सायंटिफिक पद्धतीने आपल्याला हे माहिती जी आहे माहिती ते होते. ह्याच्यामधून भेटू शकते. आता आपण दुकानदार जे असते त्यांना ते जे प्रॉफिटेबल आहेत हो ते तुम्हाला प्रोडक्ट देणार आहेत ना. बरोबर आहे. पण ह्याच्या आता side ला ह्याचा तुम्हाला खर्च जो आहे तो आपल्याला किती आला म्हणले? 9,000 रुपये खर्च आला. 9,000. आणि दरवर्षी काही रिचार्ज वगैरे काही? त्याचं स्कीम मध्ये रिचार्ज येतं. हा. सुरुवातीला 1 वर्ष 6 महिने फ्री भेटतं. हा. नंतर स्कीम बल्क मध्ये ते हा. देतात तुम्हाला 600 रुपये 700 रुपयामध्ये 1 वर्ष प्रति महिना का वर्ष? वर्ष ओके हा. ठीक आहे. स्कीम मध्ये घेतलं ते तुम्हाला आता तुम्ही बसून किती दिवस झाले? गेल्यापासून 3 महिने झाले. 3 महिने झाले. प्रॉपर सल्ला तुम्हाला Proper भेटतोय. सल्ला येतो.